तुम्हाला माहित नाही काय होतं, मला अजून पसंत पडलेलं नाही. स्क्रीनवर कपाटाच्या तिकडे तर अशा पद्धतीनं आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात नगराध्यक्ष साहेब 85 मेंबर आहे. सगळे उच्च शिक्षित आहेत, सगळे हायली क्वालिफाईड आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी पदावर निवृत्त झालेले आहेत. तुझं उदाहरण द्यायला झालं तर आमच्या अरुण कुलकर्णी 1980 MPSC पास होऊन जिल्हा उद्योग केंद्रात होते. आमच्याकडे 2 सायंटिस्ट आहेत, SS पाटील म्हणून डॉक्टर विषय होता. आणि एक शिवाजी विद्यापीठात एक वेगळं व्यक्तिमत्व संशोधन म्हणून त्यांचं जवळजवळ 140 संशोधन पेपर पब्लिश आहे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशी दिग्गज माणसं. काय संघाला काही कमी पडत नाही. संघाला गरज होती ती एका जागेची, आणि ती गरज काय आहे, ज्येष्ठ नागरिक घरात दिवसभर किती बसणार आहे की आपण एकमेकाला हा आनंद कसा देता येईल. आमच्या संघाचं ब्रीद वाक्य आहे, आनंद द्या आणि आनंद घ्या. मतदान करेक्शनचे कॅम्प जागा म्हणजे आम्ही ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आम्ही अत्यंत जसा ही शिवणी आपली फाईल सँक्शन केली, पण खरं काम नवनवीन आम्ही तिथं हार्दिक स्वागत. आपल्याला एवढं नाही यावे हार्दिक स्वागत असा तो लोक आम्ही सुंदर नाटक तयार केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा एक वाढदिवस असा सर्व परीक्षेत म्हणल्याप्रमाणे सर्व दिग्गज हे कराड शहरामधला जर काय असेल तर बघायचं असेल तर ते इकडे आला. आपल्या शहराला फार मोठी ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, कला असेल, सांस्कृतिक असेल, शिक्षण असेल, सर्व प्रकारची वेगळी अशी ओळख आहे. आणि ती ओळख त्या कराड शहराच्या नागरिकांच्या व्यक्तिमत्वातून उमटत असते. आणि ही ओळख, ही शहराची ओळख त्या शहरातल्या सर्वसामान्य आम नागरिकाची ओळख आहे. आज आपण कराड शहरातील ज्यावेळेला महाराष्ट्र पाहतो त्या वेगळ्या उंची पाहतो, वेगळ्या नजरेला पाहत असतो. कारण इथं तेवढं प्रेम आहे, 'इथं तेवढं गुण आहे. आज
आपली सर्व मंडळी तुम्ही मगाशी सर बोलता संध्याकाळ म्हणला तुम्ही तो तिथे बसलेल्या सगळ्यांच्याकडून पाहिलं गेलं तर अजून 50% पण आलेलं नाही. त्यामुळे बेसिकली तुमचा जो उत्साह आहे, तुमचा जो आनंद आहे आणि महत्वाचं आनंद घेता आला पाहिजे आणि आनंद देता सुद्धा आला पाहिजे. तुमच्याकडे आनंद जो पाजवतोय या ज्येष्ठ नागरिक सगळ्याच्या माध्यमातून तो आनंद पाजवण्याची वृत्ती ही खूप चांगली आहे. जिंदगी आणि बाकी खुश राहायला जरूरी आहे हे शब्द निश्चितपणे भावणारे शब्द आहेत. जीवनाचा पाहत असताना आपल्याला जगावं कसं. आज आपण सर्व जबाबदाऱ्या यथोचित पार पाडून या ठिकाणी आपला आनंद घेत आहे. आयुष्यामध्ये करायला पूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण कष्ट घेऊन आपण या ठिकाणी आलो. आज तुमच्यासाठी तुम्हाला जगायचं आयुष्यामध्ये दुसऱ्यासाठी जगला तर आता त्यांच्या महत्वासाठी तुम्हाला जगायचं आणि हे करत असताना थोड्या दुसऱ्याला आनंदित करून मिळत आहे. हा फार मोठा महत्वाचा भाग आहे. या नागरिकांना आज ज्येष्ठ नागरिक तिथे आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांचे एक व्यासपीठ आहे जिथे सगळीजण एकत्र येतात संवाद साधतात आणि ह्या संवादामुळे जीवन इतकं सुखकर होतंय की जीवनामध्ये आज तुम्ही ह्या वयाने सुद्धा मैत्री घेऊन हा ते फार मोठं महत्वाचं आहे. आज ह्या वयात सुद्धा नवीन मित्र फार आहे, जुने आहेत. आता सगळे आपल्याला एका गावातली जाऊ शकत परंतु आनंदाचं एक वाण घेऊन आपण जगताय. फुलपाखरू असतं फुलपाखरू जसं परागकणाचं वहन करतं आणि नवीन सृष्टी निर्माण करतं त्या पद्धतीनं आपला हा ज्येष्ठ नागरिक संघ आनंदाच्या परागकणाचं वहन करत असणारा आवश्यक आहे. आज आपल्यासारखी मंडळी की या आमच्या ग्रामीण शहराचं वैभव तुम्ही आमची आसेट आहात तेव्हा तुमचा अनुभव आज या ठिकाणी शहराच्या जरूर कामगिरीवर सांगितलं. त्या पद्धतीनं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी शहर काय करतं पाहिजे काय करतं हे पाहिजे जातं मगाशी सांगणार होतो की येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये म्हणजे काळाला 2018, 19, 20 साली जो स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशामध्ये राहायला बदलणार होता प्रशासकीय थोडस मार्ग झालं. पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये करण्याचे पुन्हा एकदा आग्रहानं उतरते आणि या उतरत असताना आपलं गाव स्वच्छ सुंदर आणि देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पहिले येण्यासाठी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा या ठिकाणी मोलाचा सहभाग असला पाहिजे. त्यामुळं निश्चितपणे आता सर्वात महत्वाचं आहे आपले अनुभव महत्वाचे आहेत. आज त्या ज्येष्ठ नागरिक संघाला आता 100 उपक्रम आपण या ठिकाणी आपल्याला जाणीव आहे की समाजाला गरज कशाची आहे. निश्चितपणे आपल्याला संघाच्या हातून चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम या ठिकाणी व्हावं आणि आनंदानं जगायचं कसं हे पाहायचं झालं तर ज्येष्ठ नागरिक संघाची क्रिया अशा पद्धतीनं निश्चितपणे आपण आता या ठिकाणी उल्लेख केला त्या ठिकाणी जागा फक्त आपण सुरू द्या त्यामुळे उद्यापासून काम चालू झालं पाहिजे. हे सुद्धा काम मंजूर आहे. रामोली सकाळी नगर पाहिजे आधी काम पुढे बाहेरचं काम प्रायव्हेट करायचं काम चालू आहे. पुढच्या मीटिंग येत असताना ते दिसलं पाहिजे. काही काळजी करू नका. निश्चितपणे हक्काने सांगा ही नगरपालिका हे तुमचा हक्काचं व्यासपीठ आहे असं समजा. त्यामुळं आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमास आमच्या सर्वांच्याकडून अधिक शुभेच्छा देतो.
ह्याच्यापेक्षा चांगलं बांधून देऊ. या ठिकाणी आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाला त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुरेचे बोलून या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या देखील हार्दिक हार्दिक आभार मानतो. संतोष जयंत. इकडे इकडे बघा. चालू करायच्या दृष्टीनं आज योगाकडे त्यामध्ये 15 लोकांचा वाढदिवस आहे तो आपण साजरा करतो. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रदीपराव साळुंखे, त्याचप्रमाणे ज्यांनी सूत्रसह गावते चंद्रकांत माने सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, शहरामध्ये कामगार उपक्रम आपण चालू केला. ज्येष्ठ नागरिक ही संकल्पना अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये साधारणपणे 60 वर्षापर्यंत लोक काम करतात आणि मग तिथून मुलं, आपली मुले हे उद्योगधंदा करत असतात, व्यवसाय करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वेळ बराचसा वेळ बराचसा असताना मग आपण सकाळी संध्याकाळी फिरायला जातो, काही ठिकाणी नातेवाईकांना जातो, पण हक्काचं अशा प्रकारचं ठिकाण आपल्याला नसतं आणि हक्काचं अशा प्रकारचं हे ठिकाण कराड नगरपालिकेनं सर्व नगरांच्या उपनगरांच्या सर्व सहकार्य उपलब्ध करून दिलेलं आहे. शिवाजी स्टेडियम, त्याच्या लिबर्टी मजूर मंडळ, शेजारी कुस्तीचा आखाडा आणि अशा या ठिकाणी हे आपल्याला चांगल्या प्रकारची सोयी दिली आहे. निश्चित आपण इथे रोज संध्याकाळी आल्यानंतर जे आपल्यामध्ये हस्तगत विचार घेऊन त्यामुळे आपण निश्चित आपलं जीवन हे चांगल्या प्रकारचे होते. कारण घरी गेल्यानंतर रुटीनची कामं आपल्या असतात, पण हा गुरुवार त्यामध्ये तो इथं त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांची संकल्पना, त्यांना अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद, शुभेच्छा निर्माण देतो. बरेचसे जे दिसतात तो भाऊसाहेब पवार ज्येष्ठ काळ झाले आणि अजून पाठच घरी म्हणून करणार आहे. पाठच करून उद्देश होतील असेल की त्या मित्राच नंतर होईल असं असू शकेल. पण एक आहे की आपल्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये आपण बसताना त्यांचा अनुभवाचा आपल्याला निश्चित भविष्यावर उपयोग होतो. कारण हे आपलं जे वय वाढल्यानंतर आपल्याला जो अनुभव आला असतो तो अनुभव उपयोग आणि या शहराचा विषय की शहर विचारावर नागरिक अशा प्रकारचे शहर आहे. कैलास चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठक आपण करतो आणि त्यामुळे सर्व धर्म संभाव सर्वांना बोलून बोलण्याचा अशा प्रकारच्या भूमिकेतून आपण काम निश्चित करतो. खरं तर मला सरांनी सांगितलं एवढी वेळ की आपण मला काही कारणामुळे थोडंसं नाव द्यावं लागलं, तर तरी मी सांगितलं की मी येतो 100%, फक्त कुठल्या वेळेला सांगा. त्यामुळं उशिरा याबद्दल मी व्यक्त करतो. त्यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय, त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपल्या या सर्व उपक्रमाला विशेषतः नगरपालिकेने पुढाकार घेतला, त्या नगराध्यक्ष महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी सहकार्य केलं, त्यामुळं चांगल्या प्रकारचं काम होते. आमचे भरपूर बंधू आहेत, त्यांचं सुद्धा आपल्याला योगदान मोलाचं चांगल्या प्रकारचं आहे. सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो. माझा सन्मान आपण या ठिकाणी केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे त्याच पद्धतीनं हे कामकाज देखील आपले व्यवसाय त्याच्याकडे देखील त्यांनी सुरुवातीपासून लक्ष देऊन मार्गदर्शन करून त्यांनी काम करून घेतलं. त्यानंतर
माननीय श्री नरेंद्र लिबे यांनी देखील आज इथं आपल्या या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचेही आभार. त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्व वाढदिवस असणाऱ्या सदस्यांचे मनपूर्वक आभार. त्या सदस्यांचा ज्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आज सर्व सभासदांकरिता माननीय श्री भरत डावकरे आणि जनार्दन जगताप